मस्तक हे पायावरिया वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरिया वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी पायावरिया वारकरी संतांच्या लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय शांती ब्रह्मनाथ महाराज योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज गुरुवर्य ब्रह्मलीन संत सद्गुरु नारायणगिरीजी महाराज माझे सद्गुरु महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज संत सावता बाबा आदी करून सकल संतांच्या चरणावरती साष्टांग नमन करून सेवेला सुरुवात करूया। कीर्तन निरूपणासाठी आपल्या समोर गायलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे। बऱ्याच मंडळीला असं वाटतं आईचं वर्णन करणारा अभंग आहे, पण हा आईचं वर्णन करणारा अभंग नाही। हा अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबराय संतांची शरणागती पत्करतात आणि आई जसं लेकराला सर्वस्व भार सांभाळते, आईचं जसं लेकरावरती प्रेम आहे, आई जशी लेकरासाठी उदार आहे, तसे तुम्ही माझ्यासाठी उदार व्हा आणि माझा सांभाळ करा। स्वतःला झोकून देतात संतांच्या चरणावरती जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये। मग त्या संतांचं वर्णन करण्यासाठी काहीतरी पाहिजे ना पात्र। जगामध्ये असं कोणतं पात्र आहे की जे संतांची बरोबरी करू शकेल? नाही महाराज, संतांची बरोबरी करणारं पात्र जगात तुकोबरायांना दिसलं नाही। पण एक पात्र थोडस जरा बराबरीचं तोला मोलाचं वाटलं ते म्हणजे आईचं आहे। बाकीच्या पात्रांना व्यावहारिक पात्रांना महत्व दिलेलं नाही तुकोबरायांनी, पण आई जसं आईच्या अंतःकरणामध्ये लेकराविषयी प्रेम आहे। आईला वाटतं माझ्या मुलाचं चांगलंच व्हावं, त्याचा सर्वस्व भार स्वीकारते, 9 महिने 9 दिवस पोटात वागवते आणि अशी उदार असणारी आई, त्या आईचं उदाहरण घेतलं, दृष्टांत घेतला आणि तुकोबराय सांगतात आपल्याला, संतांच्या चरणाजवळ विनंती करतात की मला तुम्ही, मी त्या आईप्रमाणे तुम्ही माझा सांभाळ करा गड्या। तुम्ही आम्ही सुद्धा परमार्थ करत असताना तुकोबरायांनी जसं जसं मागणं मागितलेलं आहे देवाकडं, जशी जशी विनंती केलेली आहे त्याच पद्धतीनं आपण सुद्धा विनंती केली पाहिजे परमात्म्याकडे, देवा तू सुद्धा आम्हाला सांभाळ। संतांना विनंती केली पाहिजे, संतांच्या चरणावरती सर्वस्व भार घालतात, कारण तुकोबरायांना प्रमाण माहिती आहे। अखिल कोट ब्रह्मांड नायक परमपिता परमात्मा जर प्राप्त करायचा असेल तर तो स्वतःच्या मनानं नाही महाराज। एक साधना अशी आहे की त्या ठिकाणी महाराज ती स्वतःच्या जबाबदारीवर आहे, तो म्हणजे योग मार्ग आहे। स्वतःच्या जबाबदारीनं परमार्थ करता येतो, देवाशी एकरूप होता येतं। पण ही जे साधना आहे बाकीचे, ते बाकीचे साधना या कलियुगामध्ये महाराज त्याचं महत्व कमी झालेलं आहे। अवघ्या वाटा झाल्याशी न, अवघ्या वाटा झाल्याशी, अवघ्या वाटा झाल्याशी न, अवघ्या वाटा झाल्याशी
कलीन घडे साधन, कलीन घडे साधन, कलीन घडे साधन, कलीन घडे साधन. उचित विधी विधान, हा उचित विधी विधान, उचित विधी विधान, उचित विधी विधान. नकळे ना घडे सर्वथा, 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 नकळे ना घडे सर्वथा. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. अवघ्या वाटा झाल्या शीन, कलीन घडे साधन. भगवान परमात्म्याकडे जाण्याच्या अनंत वाटा आहे, पण या कलियुगामध्ये त्या न घडणाऱ्या आहे. त्या वाटानं तुम्ही जर चालले तर लोक परमार्थ नाही करून देणार, आणि असं तरी कुठं करून देते लोक परमार्थ. असा तरी एखाद्यानं नवीन गंध लावू द्या बरं, माळ घालू द्या बरं गळ्यामध्ये, आणि लगेच लोक टोमणे द्यायला सुरुवात होती. जय हरी महाराज, आता का इमान यायचं म्हणतात की नाही लोक. आम्हाला सुद्धा लई. मला तर एक जण म्हणला, जय हरी महाराज आज कुठे खेळ. आता हा खेळ आहे का मेळ आहे बरं. पण लोक महाराज बोलतात. लोक कलियुग आहे, कोण काय बोलेल याचा भरवसा नाही, आणि बोलणाऱ्याच्या का तोंडाला हात लावता का. एक दिवस ते एक जण मला म्हणला, महाराज बरं आहे बा तुमचं. म्हणलं तुमचं काय झालं. म्हणे उपळलं. म्हणलं त्या उपळाटाचा आणि मला काय संबंध आहे ते सांग. नाही नाही पण तुमचं बरं आहे. म्हणलं कस काय. पिशीत फेटा खिच्यात नोटा. आता काय त्याच्या तोंडाला हात लावते. कलियुग आहे महाराज, कोण काय बोलेल याचा भरवसा नाही. अवघ्या वाटा झाल्या शिन, थकल्या वाटा. कली न घडे साधन, उचित विधी विधान. काय करावं, कुणीकडे जावं, कोणाला शरण जावं कळत नाही कलियुगामध्ये. मग सोपा मार्ग सांगितला साधू संतांनी. ज्या मार्गाने साधू संत गेले, वेद मार्गी मुनी गेले, त्याचे मार्गे चालवलं. साधू संतांनी सोपा मार्ग दाखवला. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, हरी बोल. दयानिधी संत ते. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते, मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग धावून गेले आधी, अगोदर मार्ग दाखवला. कुणी कुणी मार्ग दाखवला आपल्याला. आपल्याला संत नामदेव महाराजांनी मार्ग दाखवला. नामदेव महाराज म्हणजे मूर्तिमंत भक्ती आहे. आपल्याला माऊली महावैष्णव ज्ञानोबरांनी मार्ग दाखवला.
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया जनार्दन एकनाथ ध्वज दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश. आपल्यावरती उपकार या साधू संतांचे नामदेव महाराजांनी मार्ग दाखवला. बर ही कीर्तन परंपरा नामदेव महाराजांपासून. फरक एवढाच आहे, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव यायचा, नाचायचा. आता आमच्या कीर्तनामध्ये कधी यायचं देव आप्पा? बरोबर. कीर्तनामध्ये नामदेव महाराजांच्या भगवान परमात्म्यानं नाचावं आणि नुसतं नाचावं नाही, नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता 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 देवाचा गळा पितांबर, देवाचा गळा पितांबर. नाचता नाचता सावध होई रे देवा ऐसे बोलतो कभी. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी. पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी. पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्यानं नाचावं. नाचता नाचता देवाचा पितांबर निसटला. काय भक्ती आहे, काय नामचिंतन आहे. देवानं येऊन आपल्या कीर्तनामध्ये नाचावं आणि रंगात आलेलं कीर्तन आहे. कबीर महाराज सावध झाले, सावध करतात देवाला. अरे सावध हो देवा, भानावर राहा, भानावर आहे का, तुझा पितांबर गळायला लागला ना. असं नामदेव महाराजांचं कीर्तन परंपरा. त्या नामदेव महाराजांचे वारकरी संप्रदायावरती उपकार आहे. महाराज माऊली महावैष्णव ज्ञानोबरांचे आपल्यावरती उपकार आहे. संत सेना महाराजांचे उपकार आहे. नरहरी सोनाराचे उपकार आहे. संत सावता बाबांचे उपकार आहे या वारकरी संप्रदायावरती. चोखोबरायाचे उपकार आहे. चोखोबारायांनी महाराज मंदिरात येऊन देत नव्हते. चोखोबारायाला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला परवानगी नव्हती चोखोबारायांना. चोखोबाराय जायचे आणि महाराज बाहेरूनच मंदिराच्या बाहेर उभा राहायचे. मूर्ती पांडुरंगाची चोखोबारायांना पाहायला भेटत नव्हती, पण मनात मूर्ती प्रगट करायची. पांडुरंगाची अशी कृपा होती की चोखोबरायाच्या अंतकरणामध्ये पांडुरंग परमात्मा उभा राहायचा. दर्शन व्हायचं, चोखोबरायाच्या डोळ्यातून अश्रू गळायचे आणि देवाला म्हणायचे, देवा काय सुंदर रूप आहे रे तुझं, काय साजरा गोजरा आहे रे देवा, लावण्याचा तू पुतळा आहे रे परमात्मा. अरे तुझी घोंगडी चांगली, आमाशी का दिली वांगुली, विचारायचे देवाला. आणि महाराज हात जोडून पुन्हा विनंती करायचे, देवा आता झालं तुझं दर्शन, आता जातो पुन्हा त्या संसारामध्ये, जातो पुन्हा त्या दुःखाच्या संसारामध्ये. आम्हाला संसारामध्ये लोटलं ना देवा तू, जातो पुन्हा, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले. जातो देवा असा निरोप घेऊन चोखोबाराय यायचे महाराज. आपल्याला जर त्यांच्या इतका त्रास असताना देवाचं दर्शनच घेऊन दिलं नसतं आपल्याला, तर आपण तर 10-5 गचंडून टाकले असते की नाही. एवढा त्रास त्या संतांनी काढला आणि महाराज आपल्याला सोपा मार्ग केला. संत सावता महाराजांनी जगाच्या समोर आदर्श ठेवला. तो अखिल कोट ब्रह्मांड नायक परमपिता परमात्मा आपल्या घरी येईल, पण त्याच्यासाठी तुमचं मन सुद्धा काय झालं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे.
तुम्ही प्रत्येक कर्मामध्ये भगवंत पाहिलं पाहिजे. आमच्या माता भगिनींनी सुद्धा चपात्या पोळ्या करता करता रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे. याच्यावर त्याच्यावर ओरडत भांडण करत जर तुम्ही पीठ मळलं तर त्याचा दुष्परिणाम दिसेल त्या अन्नावरती. पण नामस्मरणामध्ये त्या ठिकाणी जप करून जर पोळ्या तयार केल्या तर त्या घरामध्ये आनंदाला उधाण आल्याशिवाय राहणार नाही. ही परमार्थाची ताकद आहे, लक्षात घ्या. नित्यनियमानं जर आपण त्या परमात्म्याचं स्मरण भजन करत राहिलो, कधी मधी नाही, सतत 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 त्या परमात्म्याचं स्मरण करत राहिलो तर निश्चितच एक दिवस प्रत्येक कर्मामध्ये भगवान परमात्मा पाहायचा. तुमचं कार्य कोणतंही असू द्या, तुमचं काम कोणतंही असू द्या महाराज. आता सजन कसा या विकू लागे मास, याच्यापेक्षा दुसरा बेकार धंदा कोणता आहे? मास विकू लागला परमात्मा. महाराज त्याच्या मनामध्ये परमात्मा आहे. उद्योग व्यवसाय कोणाचा काय असेल, कोणाचा काय असेल, ते निमित्त आहे, पण अंतकरणामध्ये परमात्मा आहे. मग बाह्यरंगानं संसार करा, थाटून माटून करा, चांगला करा. गरीब संसार नको, श्रीमंत व्हा, प्रत्येकानं श्रीमंत व्हा. परंतु अंतकरणातून मात्र परमात्माच पाहिजे. हे संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलंय. संत सावता महाराजांनी प्रत्येक भाजीपाल्यामध्ये परमात्मा पाहिला. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण वेची कोथिंबिरी, लसूण अवघा झाला माझा हरी, अवघा अवघा झाला माझा हरी, अवघा झाला. आपल्या शेतामध्ये असलेला लसूण मिरची कोथिंबिरी, त्याच्यामध्ये सुद्धा हरीचं स्वरूप पाहिलं. असा संत सावता महाराजांचा मळा फुलला. सावताने केला मळा विठ्ठल पायी, दिन 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 विठ्ठल पायी. ओविला गळा, ओविला गळा, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. आपल्या कर्मामध्ये संत सावता महाराजांनी भगवान परमात्मा शोधला. या संतांचे आपल्यावरती उपकार आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचे आपल्यावरती उपकार आहे. तुकोबरायांनी अनुभव आले अंगात या जगात येत असे. एक एक अनुभव घेतला. आमच्यासारखं नाही तिकडं वाचलं आणि इकडं सांगितलं असं नाही. अनुभव तुका मनेचा कोणी सांगे, माझा अनुभव आहे अंगी, माझा अनुभव आहे अंगी, माझा अनुभव आहे अंगी. तुका मनेचा कोणी सांगे, अनुभव आहे अंगी, माझा अनुभव आहे अंगी. तुका म्हणे सांगून सांगे माझा अनुभव आहे. तुका म्हणे चाखून सांगे, अगोदर चाखलं आणि मग सांगितलं. माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे, मला अनुभव आला. परमार्थ हा अनुभवाचा आहे. भजन अनुभवाचं आहे. महाराज अनुभव ज्या ज्या वेळेला येईल परमार्थाचा त्या त्या वेळेला काही प्रक्रिया घडत चालतात शरीरामध्ये अंतकरणामध्ये. आणि या खांद्याला जर आयुष्यभरच अनुभव येतच नसन तर त्याचा दोष त्याचा येतो.
अनुभव आला पाहिजे परमार्थाचा. अनुभव आल्यानंतर काय होईल महाराज, अंतकरणाची अवस्था बदलेल. सगळ्यात महत्वाचं भजन नामस्मरण कशाला, संत विचार कशाला, रामकथा श्रीमद भागवत देवी भागवत पुराण कशासाठी? अंतकरणाची अवस्था बदलण्यासाठी. या अंतकरणामध्ये बघा, प्रथमतः तर प्रत्येक मनुष्याला भगवान परमात्म्यानं बुद्धी दिलेली. काय दिलेली? बुद्धी दिलेली आहे. आता ही बुद्धी 3 प्रकारची आहे. एक महाराज तामसी बुद्धी आहे. तामसी बुद्धी वाढली की वाईट खाणं, वाईट पिणं, वाईट वागणं, शिव्या घालणं, मारामाऱ्या करणं, बुद्धी होणार वाईट. तामसी बुद्धी त्याला म्हणतात. एक आहे राजसी बुद्धी. मग राजसी बुद्धी वाढली, काय झालं? चोरी करावी वाटणे, राजसी बुद्धीचं लक्षण आहे. आणि मग सात्विक बुद्धी वाढली, सत्वगुणाची. मग असं वाटतं गावात अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, 54वं वर्ष आहे. जावा कीर्तनाला 54 वर्ष झाले. आपल्या या जुन्या माणसांनी परंपरा लावून धरली महाराज. आणि खऱ्या अर्थानं मी धन्यवाद देईल. वैभवशाली परंपरा आहे. संप्रदायाचं वैभव किती मोठं आहे महाराज. हे आप्पांसारखी, दादांसारखी मंडळी जोपर्यंत आहे, खऱ्या अर्थानं संप्रदायाचं वैभव टिकून आहे. लक्षात घ्या, आपलं गाव भाग्यवान आहे. साधू संतांची कृपाच आहे. इथं जनार्दन स्वामींची कृपा आहे, नाथबाबांची कृपा आहे आपल्या परिसरावरती. नाही तर तुम्हाला सांगतो, असे आप्पा एवढी ही लहान लहान वारकरी संप्रदायाचं वैभव असलेली एवढी महाराज मंडळी कुठं भेटायची तुम्हाला? पण आपल्या परमेश्वर महाराजांना धन्यवाद द्यावे लागतील की एवढे विद्यार्थी घडवले महाराज. परमेश्वर महाराजांना धन्यवाद आहे. कारण हे भावी काळामध्ये संप्रदायाचं वैभव आहे. याच्यातूनच एखादा वैराग्यवान महात्मा महाराष्ट्राला मिळू शकेल. याच्यातूनच एखादे प्रदीप मिश्राजी तयार होतील, कथाकार. याच्यातूनच एखादे पुरुषोत्तम पाटील कीर्तनकार तयार होतील, इंदोरीकर महाराजांसारखे. लक्षात घ्या, वैभव आहे वारकरी संप्रदायाची ही सगळी मंडळी. गायनाचार्य महाराज मंडळी सगळ्या बाल गोपाळांना मी धन्यवाद देईल. हे वैभव टिकून ठेवलं. 54 वर्ष झाले. या मंडळीचे आपल्यावरती उपकार आहे. जसे या मंडळीचे आपल्यावरती उपकार आहे, तसे साधू संतांचे आपल्यावरती उपकार आहे. आणि म्हणून परमार्थ हा अनुभवाचा आहे. अनुभव आल्यानंतर काय होणार आहे? 3 प्रकारची बुद्धी, एक तामसी बुद्धी, एक राजसी बुद्धी आहे, आणि एक आहे ती सत्वगुणाची बुद्धी. सत्वगुण वाढला की त्याला चांगलं करावं वाटतं मला, चांगलं वागावं वाटतं, चांगलं बोलावं वाटतं. सत्वगुणाचं लक्षण आहे. भजन ऐकावं वाटतं, कीर्तन ऐकावं वाटतं, सतत ऐकावं वाटतं, नामस्मरण करावं वाटतं. सत्वगुणाचं. बरं, सत्वगुण वाढल्यानंतर काय झाला? सद्विचार जागृत झाला. विचार तर तसा प्रत्येक जण करतो. येडा माणूस चालला येडा रस्त्यानं, येडा खाली कागद पडलेला आहे, त्याला तो उचलायचा आहे. तो वाकला आणि कागद उचलला. अरे त्या येड्या माणसानं सुद्धा विचार केला, खाली वाकायचं आणि मग कागद उचलायचं. विचारच आहे तो पण. विचार तर प्रत्येक जण करतो. विचारा वाचून न पविजे समाधान. विचार प्रत्येक जण करतो, पण काय आता एक जण आमच्या तिकडे एक जणांनी विचार केला. काय विचार केला? किती दिवस केला? 6 महिने वाट्याच्या कोपऱ्यावर बसायचा आणि म्हशीचं ते काय म्हणतात त्याला, म्हशी चारायला गेलेला असायच्या, आणि एका म्हशीचे शिंग गोल. कोपऱ्यावर बसल्या बसल्या विचार करायचा, या म्हशीच्या शिंगामध्ये आपलं डोकं बसन का? 1-2 दिवस नाही, 3 दिवस नाही, लई दिवस विचार केला. आणि एक दिवस म्हणला आता एक काम करतो, देतोच उडी सोडून. आली म्हैस समोरून, गरीब होती, त्यानं उडी सोडली शिंगामध्ये. डोकं पॅक झालं ना त्या शिंगामध्ये. आता ती म्हैसच आहे, सगळ्या गावात घेऊन उधळली त्याला. इकडून तिकडं, तिकडून तिकडं, सगळ्या गावाच्या कडाकडांना चक्कर मारून आणलं. आणि मग पोरं होते, तरुण मंडळी सगळे धावले, इकडून पळारे तिकडून पळारे. कशी तरी म्हैस धरली आणि त्याचं डोकं बाहेर काढलं. आणि मग विचारलं, भाऊ दादा, एवढे दिवस काहीतरी विचार करायचा आणि एवढं मोठं काम करूस तर? तो म्हणला, मी आजकालचा नाही विचार करीत, मी 6 महिन्यापासून तोच विचार करीत होतो.
मला खरं सांगा, हा विचार आहे का? या विचारामध्ये समाधान आहे का? नाही. मग विचारामध्ये समाधान पाहिजे आणि त्या विचारामध्ये महाराज त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. सारा सारा विचार करा मोठा मोठे, सारा सारा विचार करा मोठा मोठे, सारा सारा विचार करा मोठा मोठे, सारा सारा विचार करा मोठा मोठे. नामधारा कंठे विठोबाचे, नामधारा कंठे विठोबाचे, नामधारा कांडे विठोबाचे. दयाच्या चंदने निर्जल संकट, जय हो. दयाच्या चंदने निर्जल संकट. नामधारा कांडे विठोबाचे, नामधारा कांडे विठोबाचे, हे नामधारा कांडे विठोबाचे. दयाच्या चंदने निर्जल संकट, दयाच्या चंदने निर्जल संकट. सारा सारा विचार करा उठावटी नामधारा कंठी विठोबाचे. सार काय ना सार काय याचा विचार केला पाहिजे. आणि तो विचार आमच्याकडून कधी चांगला आम्हाला विचार सुचेल बरं? त्याला काही अंतकरणामध्ये बदल व्हावा लागतो. पहिली तर बुद्धी बदलावी महाराज. तुकाराम महाराजांचा एक स्पेशल अभंग आहे, बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा असा, आणि दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा. दुर्बुद्धी जर सुचली ना महाराज तर ती माणसाला अधोगतीला नेत असते, तुकोबारांना माहिती आहे. आणि मग बुद्धी जर चांगली असेल, सात्विक असेल, तर त्या ठिकाणी अंतकरणामध्ये विचार निर्माण होतो, सद्विचार. आता तो सद्विचार रोज, आज एक सद्विचार, थोड्या वेळाने एक सद्विचार, संध्याकाळी एक सद्विचार, उद्या सकाळी एक सद्विचार, दुपारी एक सद्विचार, संध्याकाळी एक असे सद्विचाराची रांग लागली का मग त्या रांगेला म्हणायचं विवेक. काय? विवेक निर्माण झाला. तो विवेक निर्माण झाला, त्याला थोडं 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 ज्ञान व्हायला लागलं. बरं, विवेक विवेक म्हणजे फार दुर्मिळ सांगितली घटना. या मृत्यूलोकामध्ये मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. त्याच्यामध्ये मिळाला तर मिळाला, मुमुक्षुत्व दुर्लभ सांगितलेलं आहे. मुमुक्षुत्व म्हणजे चार गोष्टी सांगतो तुम्हाला: विवेक, वैराग्य, षडसंपत्ती आणि मुमुक्षुत्व. या चार गोष्टी आल्या विचारसागर ग्रंथामध्ये. विवेक, वैराग्य, षडसंपत्ती, मुमुक्षुत्व. या चार गोष्टी ज्याच्याकडे आहे महाराज, त्याला अधिकार प्राप्त झाला पाय उचलून पुढचा पाऊल टाकायचा परमार्थामध्ये. परमार्थ येड्या गबाळ्याचं काम नाही. परमार्थ नवे लेकुराच्या गोष्टी, त्याला अधिकार प्राप्त झाला. विवेक, वैराग्य, षडसंपत्ती, मुमुक्षत्व. काही लोक म्हणते नाही ना महाराज, भोळ्याच्या गाई देऊ राखीतो. कुठं बी नाही राखीत. चार गोष्टी पहिल्यांदा पाहिजे: विवेक पाहिजे, त्याच्याकडे विचार पाहिजे, वैराग्य पाहिजे, षडसंपत्ती पाहिजे, मुमुक्षत्व पाहिजे. विवेक निर्माण झाला, मग तो विवेक कुठं घेऊन जातो? वाईटाकडे नाही नेत, चांगल्याकडे नेतो. विवेक, जो हुशार माणूस आहे, विवेकी आहे, हुशार माणूस आहे, विवेकी आहे, तो चांगल्याकडे जातो. लक्षात द्या. कोणाकडे जातो? तो विचार करतो या संसारामध्ये बाकीच्या गोष्टी मिथ्यत्वाच्या आहे, पण संत विचार खरी आहे. तो संतांकडे जातो महाराज. मग संतांकडे गेल्यानंतर संत काय करतात महाराज? त्याला आशीर्वाद देतात, त्याच्यावरती कृपा करतात. अरे बाबा, तू विवेकी आहे, अरे तू हुशार आहे, तुझ्यावर कृपा संत कृपा करतात. संत दोन गोष्टी त्याला शिकवतात: संतांचं सहज बोलणं आणि आमच्या सारख्याचं कितकं बोलणं. आमच्या सारख्यांनी किती बोलू द्या आणि संत महात्म्यांनी थोडंच बोलू द्या. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश. करोनी सायाच, करोनी सायाच, शिकवी
हित उपदेश सहज बोलतात संत महात्मे. थोडं जरी बोलले तर सहज बोलतात, पण जीवनामध्ये परिवर्तन करण्याची क्षमता त्या संतांची असते. संत महात्मे सहज बोलतात, मनाला काय होतो? बोध होतो, बोध. आणि एकदा का बोध झाला महाराज, मला एक जणांनी विचारलं बोध झाल्यावर काय महाराज? त्याचं उत्तर असं आहे, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, पुत्र निर्माण झाला देवा, ममता म्हातारी मारोनी गेली तेव्हा, माता म्हातारी घड गेली देवा, भक्ती बहीण धावून आली गावा, भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या कैसी मी करू केव्हा हो, संध्या माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटला. आता संध्या कैसी केव्हा हो, झाली संध्या माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटला. सगळ्या टाळकऱ्यांसाठी एकदा टाळी वाजवा बरं. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. या चौकडीच्या चाली आहे आणि हे म्हणण्यासाठी अशीच मंडळी पाहिजे महाराज, वारकरी बाज पाहिजे. एका दोरीमध्ये सगळे टाळ वाजतायत, त्याला विशेष महत्व आहे. नाही तर एक टाळ मागं पुढं जर वाजला तर जनावराला पायखुटी घातल्यावानी होत असते. पण महाराज गुळागुळा वाजती टाळ, छन छन नाद रसाळ, उदो झाली पाली वेळ उठावाचे वदा गोपाळ. हे कैसा वासुदेव बोलतो बोल, 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 कैसा वासुदेव बोलतो बोल. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. टाळो टाळी लोपला नाद, अंगोअंगी मुराला छंद, भोग भोगिताची आटला भेद, ज्ञान गिळो निघावा गोविंद. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल रे. मला मोठ्यानं वावा म्हणा, विठ्ठल विठ्ठल. अतिशय तरबेज काम आहे महाराज. आणि आप्पांचं नियोजन आहे. एवढी मोठी तोप उभी करणं सोपं नाही टाळकऱ्यांची. सध्या एवढी इतकी टाळकरी नसतात सप्त्याला कुठंच, परंतु इथं वैभव आहे, साधू संतांची भूमी आहे. मी सांगत होतो बोध झाला सद्विचारानं, साधू संतांनी मार्गदर्शन केलं, बोध झाला. मग तो बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरोनी गेली तेव्हा. ममत्व जडलंय आपलं सगळ्याशी. हा देह माझा आहे, हे माझं आहे, ते माझं, ते माझं, ते माझं, माझं वेगळं आणि मी वेगळं. काही काहीच्या पाठीमागं मी लागला. या मीना परेशान केले लोक. मी केलं हे केलं ते केलं मी केलं. बरं एक जण मी वास्तू शांतीची कीर्तनाला गेलो, एक तिथं गेल्यानंतर लगेच मी चप्पल काढली. तो एक जण म्हणला चहा पिऊन महाराज कीर्तनाला टाईम येतो. त्याला चहाचं काय घेणं नव्हतं, पण त्याचा बंगला दाखायचा होता मला. नेलं घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी वास्तू शांतीचं कीर्तन. आणि लगे मी केलं महाराज. हे आमच्या म्हाताऱ्याच्या काळात काही नव्हतं बरं. मी केलं माझं गेलं डोकं सरकून. म्हणलं का रे म्हाताऱ्याच्या काळात काहीच नव्हतं, सगळं तू केलं. आणि म्हाताऱ्यानं तो टायमाला जर ऑपरेशन केलं असतं तरी लक्षात आलं. तर बघा मी शत्रू आहे महाराज. मी आणि माझं जाळून टाकायचं. मीचा एकदा नाश झाला. कशामुळे नाश होतो? ममत्व येते. ममत्व. देह माझा आहे, हे हा प्रपंच माझा आहे, हे माझं आहे, ते माझं आहे. ममत्व जडलंय. मग ममता म्हातारी मरून गेली तेव्हा झाली संध्या. संदेह माझा गेला. आता संदेह राहिला नाही. अंतकरणामध्ये आता संशय राहिला नाही.
तो अखिल कोट ब्रह्मांड नायक परमपिता परमात्मा, त्याच्याविषयी कुठलाही संशय राहिला नाही. साधू संतांच्या विषयी संशय राहिला नाही. संशयाचे परिणाम आपण श्रीराम कथेमध्ये पाहिले. त्या ठिकाणी सतीला संशय आला म्हणून तर बाकीचे परिणाम झाले. प्रभू रामचंद्रजीच्या चरित्रावरती सती मातेनं संशय घेतला आणि प्रभू रामचंद्रजीची परीक्षा घेण्यासाठी सती सीता होऊन गेली म्हणून परिणाम उलटा झाला पुढं. नाही तर सती जात नव्हती, राग रोष होत नव्हता, पार्वतीचा जन्म होत नव्हता. ममत्व. आता या विवेकानं काय केलं, बोधपुत्र निर्माण झाला, ममता म्हातारी झाली आणि ती मरून गेली. मग आता कुठल्याही प्रकारचा धोका नाही राहिला. मग आता संदेह गेला आणि तो आत्माराम माझ्या अंतकरणामध्ये प्रगट झाला. कशामुळे झाला, कशामुळे घडलंय? विवेक विचार. परमार्थाची दुसरी पायरी आहे वैराग्य. वैराग्य म्हणजे इह परलोकातील सुखाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. इथं पर दुसऱ्या ठिकाणी इह परलोकातील, या लोकामध्ये त्या लोकामध्ये, इह परलोकातील सुखाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. सगळं मुबलक आहे, घरामध्ये भरपूर आहे सगळं, पण हे सगळं असताना सुद्धा त्या ब्रह्मांड नायक परमपित्यासाठी आपल्या घराचा त्याग करणं आणि अरण्यामध्ये निघून जाणं, तपश्चर्या करणं, याला वैराग्य म्हणायचं. सगळं असताना आणि काहीच नसताना याला काहीच अर्थ नाही, काहीच नाही. एक जणाला म्हणलं सुपारी कधीपासून सोडली, ते म्हणे दात सगळे पडल्यापासून. आता दात नाही का खात नाही? अरे दात नाही म्हणून आता खात नाही, त्याला वैराग्य म्हणायचं नाही. महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या भारताच्या भूमीमध्ये असे काही शूरवीर राजे होऊन गेले की ज्यांच्या घरी जर पाहिलं, संतांनी वर्णन केलं, माझ्या मनाचं नाही, 18-12 वनस्पती फळे फुले वळती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलश्रिया राजराणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेवेती, पर्यदी मदालसा याला काय म्हणायचं? वैराग्य. इह परलोकातील सुखाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य. षड संपत्ती आहे, 6 प्रकारची संपत्ती सांगितली. शम दम श्रद्धा तितिक्षा समाधान, या गोष्टी पाहिजे माणसाकडं. आज आमचं समाधान राहिलं का? माझं जर समाधान असतं तर मी आज 3ऱ्या कीर्तनाला उभं राहिलो असतो. समाधान नाही ना महाराज. मी त्या दिवशी दृष्टांत सांगितलं कथेमध्ये. पूर्वीच्या काळी शांती माऊली होती, तिनं सुंदर झोपडी बांधलेली होती. त्या झोपडीच्या समोर फुलं होते आणि त्या फुलांना पाणी घालण्यासाठी कोण होता? समाधान होता ना. पण 6 जणांनी कडानं प्लॉटिंग घेतली. 6 जणांनी कडानं प्लॉटिंग घेतले, 3-3 ताळाचे बांधले आणि वरून काही खायचे आणि काही प्यायचे आणि उरलेलं मागं फेकून द्यायचे झोपडीच्या समोर. परिणाम काय झाला? ती शांती माऊली कंटाळली आणि जशी एक दिवस वैतागली निघून गेली. शांती निघून गेली म्हणजे समाधान गेला आणि ती बाग महाराज ओसाड झाली. याचा अर्थ समाधान राहिलं नाही. शम दम श्रद्धा तितिक्षा समाधान या गोष्टी पाहिजे. विवेक वैराग्य षड संपत्ती. मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व म्हणजे जाणून घेण्याची इच्छा. मुमुक्षुत्व म्हणजे जाणून घेण्याची इच्छा. चतुर्विधा भजन्ते माजना सुकृतोना अर्जुना, आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानी च भरतवर्ष. 4 प्रकारचे भक्त मला भजतात देवा. देव सांगतो. पहिला आर्तू म्हणजे, आर्तू म्हणजे गरजवंत. आता द्रौपदी आर्त भक्त आहे बरं का. द्रौपदीनं जरी आवाज मारला देवाला, कृष्ण धावरे लवकरी संकट पडले भारी, कृष्ण धावरे हरी त्वमुचा कैवारी, आले विघ्न निवारी कृष्ण धावरे. पण आर्ततेनं, आर्त म्हणजे गरज पडली म्हणून. गावामध्ये 2 गावं असावं शेजारी शेजारी. गावाच्या पलीकडच्या बाजूने एक वडाचं झाड असावं
अख्ख्या गावाला माहिती आहे त्या वडाच्या झाडावर भूत राहतं. इकडचा एक माणूस तिकडच्या गावात गेलेला असावा, नेमकं त्याला येता येता 7:30 वाजावा संध्याकाळचे, आणि नेमकं गावाजवळची डिपी जळेला असावा, आणि तो रस्त्यानं चालला आणि त्याला माहिती आहे पुढं वडाचं झाड आलं, आणि मग त्याला त्या ठिकाणी नामस्मरण सुचतं बघा, राम 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 राम. जसं जसं वड जवळ आलं स्पीड एवढा वाढला नामस्मरणाचा भजनाचा, आणि वड माग निघून गेला. गावातले लाईट चमकायला लागले, भजन विसरला आणि गाणे सुरू केले, मेरे अंगना में. लक्षात घ्या, गरजेपुरतं भजन करणं याला अर्थ भजन भक्त म्हणतात. पहिला अर्थ म्हणजे तुझा अर्थार्थी बोलीचे, पैशाच्या हिशोबानं भजन, मला आर्थिक काहीतरी प्राप्ती होईल त्याच्यासाठी मी भजन शिकायचं. दुसरा अर्थार्थी, तिचा जिज्ञासू म्हणजे मुमुक्षू. चौथा मुक्त आहे बिचारा, त्याला घेणं देणं नाही जगाशी. मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नवे ठावे, तो मुक्त आहे एक. आणि तिसरा आहे तो जिज्ञासू जो वर्ग आहे तोच मुमुक्षू आहे. म्हणजे विवेक, वैराग्य, षड संपत्ती आणि मुमुक्षुत्व या अंतकरणाची अवस्था आहे, आणि या अवस्था निर्माण होण्यासाठी संतांची शरणागती अत्यंत महत्वाची आहे. जगद्गुरु तुकोबराय का म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पती, तुम्ही माझे मायबाप आहात. बघा, साधू संतांनाच मायबाप मानलं तुकोबरायांना, भगवान परमात्म्यालाच आपलं मानलं. तुकाराम महाराजांनी असं एखाद्या अध्यायामध्ये, एखाद्या 2-3 अभंगामध्ये असं लिहून ठेवायला पाहिजे होतं. मोठी आत्या होती, एक मदरली आत्या होती, माझे वडील असे होते, त्यांचं नाव असं होतं, आईचं नाव असं लिहून ठेवलं का बरं? तुकोबाराय ते तुकोबराय आहे, त्यांचा उल्लेख नाही, पण साधू संतांचा उल्लेख जागोजागी आहे, भगवान परमात्म्याचा उल्लेख जागोजागी आहे. व्यवहारातलं जरी नातं लावायचं असेल तर तुकोबराय व्यवहारातलं नातं लावतात. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पैल पारू भवनवीचा, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयीरा सज्जन, कृष्ण माझा सोयीरा सजन, कृष्ण माझा सज्जन सोयरा कोण आहे तर भगवान परमात्मा आहे. माझे जवळचे कोण आहे तर ते संत महात्मे आहे. का बरं तुकोबारांनी एवढं बाकीचा सगळा संसार सोडून दिला आणि संतांचं भगवान परमात्म्याचंच वर्णन केलं? कारण तुकोबारांना माहिती होतं या जगाच्या पाठीवर सत्य काय असेल तर ते परमात्म्याचं नामस्मरण. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ, मी म्हणून सांगितलं बघा, कथेत सुद्धा सांगितलं. आजही माझं पुन्हा एकदा बोलणं ऐका. एक कमीत कमी 20,000 25,000 राम नामाचा जप रोज आपण करत जा. काय करायचं, लहान मुलांची ती कप्प्याची वही घ्यायची, 2-4 रुपयाला ती कप्प्याची वही घ्यायची. एका कप्प्यामध्ये एक रेष ओढली राम, एका कप्प्यामध्ये रेष ओढली श्रीराम श्रीराम, एका कप्प्यामध्ये 5 नावं बसतात बघा. आणि अशा पद्धतीनं तुम्ही करून बा. 15 मिनटं करा, 10 मिनटं करा, अर्धा तास करा. तुम्हाला हळूहळू हळूहळू असा अनुभव येईल, असा अनुभव येईल. कारण राम नामाची ताकद आहे. सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी. हो मगर में उपजे वाणी, मगर में उपजे वाणी, सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी
उपजी आवडी सुख घड घडी वाढू लागे सुख घडोघडी वाढू लागे माझा जरा आवाज बसलाय बरं का, कथा पण आहे आज प्रमाण सांगत होतो. सुख घडोघडी वाढू लागे, रामनामाच्या जपानं काय होईल, सुख वाढेल. आणि महत्वाची गोष्ट अंतकरणात बदल होईल, हे बदल होईल. मग बदल झाल्यानंतर आम्हाला सुद्धा संत हवे हवेसे वाटतील. तुकोबारायांची जी अवस्था झाली महाराज, तुकोबारायांना ते संतांशिवाय करमत नाही, एवढं मानतात तुकोबाराय संतांना की मी कायच त्या संतांचं वर्णन करावं, त्या संतांनी माझा स्वीकार करावं, ही अंतकरणातून इच्छा आहे तुकाराम महाराजांची. आता तुकोबाराय स्वतःच कोण आहे? तुका भासला मानव वेशधारी, परिलीळा विग्रही निर्विकारी, असे व्यापक श्रीहरी सर्व जीवा, तुका तोची तोहा परब्रह्म ठेव. परब्रह्माचा ठेवा म्हणजे तुकोबर आहे महाराज. जावयाचं वर्णन करावं सासूबाईनं, नवल नाही, पण वैऱ्यानं ज्या वेळेला वर्णन केलं महाराज, मग खऱ्या अर्थानं नवल आहे. 12 पिढ्याचं वैर असणारा वैरी आणि त्यानं वर्णन करावं, मग त्याच्यामध्ये नवल आहे खरं, त्याच्यामध्ये आनंद आहे बघा, लक्षात घ्या. वैऱ्यानं वर्णन केलं तुकोबारायांचं, तुकिता तुलने ब्रह्म तुकासे आले, तुकिता तुलने तुकिता तुलने ब्रह्म तुकासे आले, तुकिता तुलने मनोनिरामेश्वरे चरणी मस्तक ठेवी. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. मी एका पारड्यामध्ये ब्रह्म ठेवलं, मी एका पारड्यामध्ये तुकोबाराय ठेवले. ब्रह्म निर्गुण निराकार जे ब्रह्मतत्व आहे तेच तुकोबाराय आहे. तुम्हाला आम्हाला भासले. मग तुकोबाराय जर एवढे मोठे संत आहे तर तरी देखील तुकोबाराय या ठिकाणी संतांची अपेक्षा का करतात? त्याचं कारण आहे, आपल्या वारकरी संप्रदायातील जे संत महात्मे आहे ते पुढच्या लोकांना मार्गदर्शन करतात. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. तुकोबारायांचाच एक शब्द आहे. तुकोबाराय म्हणतात, अरे बाबांनो मार्गदर्शन करायचंय पुढच्यांचं. जाळून हे नाव पावल्यानी पार, नाव आहे नाव, जाळून नाही टाकायची. मागच्यांचा आधार, मागील आधार बहुतांचा, मागच्यांना तो आधार आहे. ती नौका तयार करून ठेवली आपल्या वारकरी संप्रदायातील संत महात्म्यांनी. आणि तुकोबाराय स्वतःला त्या संतांच्या स्वाधीन करतात. आपण सुद्धा आपण शपथ घेऊया, आपण संतांच्या स्वाधीन केलं. आम्ही गंगागीर महाराजांच्या स्वाधीन करून घेतलं स्वतःला, गंगागिरी महाराजांचे. आपण सुद्धा साधू संतांच्या, ज्ञानोबरांच्या, तुकोबारांच्या स्वाधीन आपण स्वतःला करून घ्यावं महाराज. कारण सांगतो तुम्हाला, तुमच्याच भागातले असलेले नाथ महाराजांनी स्पष्ट सांगून ठेवलेलं आहे, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेदानं सुद्धा सांगितलं संतांशिवाय प्राप्ती नाही. मग त्या संतांच्या शरणागती पत्करायची, त्यांच्या ओटीमध्ये टाकून द्यायचं स्वतःला. सर्वस्व ही संतांच्या चरणावरती. संत करतील ते काय करतील असं तुकोबारायांची इच्छा आहे. आणि म्हणून संतांचं वर्णन करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या समोर उभे राहिले. पण आता संतांचं वर्णन करायचं पण कसं करायचं? मग तुकोबारायांनी एक एक पात्र शोधायला सुरुवात केली. भावाचं पात्र काहीतरी स्वार्थ दिसला, बहिणीचं पात्र काहीतरी स्वार्थ दिसला, वडिलाचं पात्र काहीतरी स्वार्थ दिसला. पण आईचं ज्या वेळेला पात्र समोर आलं त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, ती आई आपल्या अपत्यावर किती प्रेम करते, किती प्रेम करते हो, किती प्रेम करते. आम्ही त्र्यंबकला गेलो होतो आता, नुकतंच झालेलं
कडेवर असलेलं माकडीनीचं पिल्लू गोड वाटलं आम्हाला, ते बसलेलं होतं असं, ते माकडीनीचं पिल्लू गोड वाटलं म्हणून थोडं उचलून घेतलं त्याला. महाराज त्याची आई पळत आली, आई माकडाच्या पिल्लाची आई आली, तिनं ते पिल्लू आमच्या हातातून घेतलं आणि त्या ठिकाणी स्वतःच्या कडेवरती बगलमध्ये घातलं आणि महाराज तिनं खाली अशी माती घेतली, खालून अशी ओवाळली, बाजूला फेकली, थुंकली. एवढं प्रेम स्वतःच्या अपत्यावरती, कारण तिला धोका आमचं दुष्ट लागत काय त्याला. माकडीनीचं पिल्लू सांगतो, आई कोणती असू दे आपल्या अपत्यावरती एवढं प्रेम करते, एवढं प्रेम करते. कुठल्याही प्रकारचा लाभ नसतो, कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी स्वार्थ नसताना एवढं प्रेम फक्त आई करू शकते. हे जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं, उदाहरण लक्षात आलं. मग त्या संतांची विनंती करण्यासाठी तुकोबारायांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, संतांचं वर्णन करण्यासाठी आईचं पात्र निवडतात. लेकुराचे हित, ती आई जसं लेकराचं हितच करते महाराज. अशी एखादी आई दाखवा की जी म्हणते माझ्या पोराचं वाटोळं झालं पाहिजे, माझ्या मुलाचं वाटोळं झालं पाहिजे. अशी एखादी आई दाखवा ना मला. ऐका आई, नाही महाराज, आपल्या मुलाचं हित व्हावं हीच आईची इच्छा आहे. कधी विचारा. मी एक उदाहरण नेहमी सांगत असतो बघा. सर्वच मुलं आईला सांभाळतील, सर्वच मुलं बापाला सांभाळतील असं नाही. एका ठिकाणी धर्मपत्नीचे आणि आईचे भांडणं व्हायचे, धर्मपत्नीचे आणि आईचे भांडणं व्हायचे. रोज भांडण. वैतागला. काय करावं, आईचं ऐकावं का पत्नीचं ऐकावं. पत्नीनं एक दिवस सांगितलं, हे बघा तुम्हाला जर म्हातारी लागत असेल तर मी निघून चालले माहेरी कायमची. मग आता काय पर्याय, नाही तर मग या म्हातारीला कुठंतरी सोडून या. महाराज काही नावेला झाला आणि तो बायकोचा झालेला होता बैल, त्यानं उचलली म्हातारी पोत्यात घातली. आता आदमेली झालेली म्हातारी, जर्जर झालेली अवस्था. आणि महाराज तर म्हातारीला गुदमरून मरू नये म्हणून कोपरा फाडलेला पोत्याचा. रस्त्यानं चालत असताना म्हातारीनं त्या पोत्यातून हात बाहेर काढला आणि महाराज अरण्याच्या रस्त्यानं म्हातारीला नेत असताना म्हातारीनं विचार केला, माझा दादा जरी मला अरण्यामध्ये सोडायला चालला तरी माझा दादा अरण्यात मला सोडून देणार आहे, हे तर खरंच आहे. पण माझ्या दादाला या अरण्यामध्ये जर रस्ता चुकला तर घरी कसा येईल माझा दादा. म्हणून म्हातारीनं रस्त्याच्या कडेला असलेले तरवट मोडायचं आणि ते फुलं अशा हातानं बघायचे आणि रस्त्याला टाकायचे. अशी टाकीत पोत्यापर्यंत अरण्यात नेऊन सोडली म्हातारी. आणि मग तो निघाला पुन्हा. मी आत्ता 5 मिनिटात येतो म्हणून निघाला. ते जसे फुलं पडलेली होती तशा पद्धतीनं निघाला. वनाच्या त्या अरण्याच्या बाहेर रस्ता निघाला. त्याला त्या ठिकाणी महाराज पश्चाताप झाला. अरे आपण आपल्या आईला सोडलं, वनामध्ये अरण्यामध्ये सोडून दिलं आपल्या आईला.
पण हे फुलं का पडलेली आहे रस्त्यानं? आपण तर रस्ता चुकलो असतो. हे फुलं टाकणारं कोण आहे? अंतकरणातून होकार आला, अरे हे फुलं टाकणारं दुसरं तिसरं कोणी नाही, तुझ्या आईनं ही फुलं टाकलेली आहे. पुन्हा पळत पळत गेला, आईला विचारलं, आई तू फुलं टाकले का? सांगितलं, हो राजा. अरे मला जरी तू अरण्यात आणून सोडलं, पण तू जर रस्ता चुकला तर तुझा प्रपंच उद्ध्वस्त होईल, तुला रस्ता घरी जाण्याचा सापडावा. म्हणून या म्हातारीनं फुलं तोडून टाकले. हे शब्द ज्या वेळेला आईचे ऐकले ना, अंतकरणातून त्या ठिकाणी प्रेम निर्माण झालं आणि आईला घरी घेऊन गेला. महाराज अशी आई आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हित करते. आई काय करते? हित करते. माझ्या मुलाचं वाटोळं व्हावं अशी आई दाखवा, अजिबात नाही. महाराज जग काय आज उदो उदो करेल, जग आज उदो उदो करेल, डोक्यावर घेईल. एक दिवस व्यवहार चुकला तर लोक शिव्या देतील ना. व्यवहार चुकला तर शिव्या देणारे लोक आहे. तुला काय जमतं, तुझा व्यवहार चुकला, अरे तू तर असा आहे तू तसा आहे, लोक बोलतात. त्या वेळेला आई मात्र मुलाची बाजू धरीत असते. आई म्हणती, जाऊ द्या हो, माझ्या राजाकडून चुकलं हो, व्यवहार चुकला ना माझ्या राजाकडून, सगळ्या गावाची मी माफी मागते हो, माझ्या राजाला क्षमा करा हो, असं म्हणणारं पात्र आईचं आहे. आणि अशा वेळेला एखाद्या माणसाकडून जर व्यवहार चुकला ना महाराज, 5-50 लाख रुपयाचं त्याच्यावर कर्ज झालं ना, 5-50 लाख रुपयाचं कर्ज झालं, सगळे लोक त्याला शिव्या देऊ लागले, गाव विरोधात गेलं, भावकीतले माणसं विरोधात गेले, घरातले माणसं विरोधात गेले. आणि त्याच वेळेला त्याची धर्मपत्नी जर विरोधात गेली त्याच्या, आणि त्याला जर म्हणली, तुम्हाला तरी कुठं काय जमलं हो, कर्ज करून ठेवलं लोकांचं डोक्यावर, असं जर म्हणली तर तुम्हाला 100% सांगतो तो माणूस आत्महत्येला प्रवृत्त होत असतो. मग अशा वेळेला कर्तव्य आहे पत्नीचं, पत्नीनं त्याला म्हणावं, अहो जाऊ द्या, कर्ज आहे, होतच असतं, माणूस आहे, चुकीचा पुतळा आहे. गाव तुमच्या विरोधात गेला असेल, भावकीतले लोक तुमच्या विरोधात गेले असेल, पण मी शेतकऱ्याची वाघीण, तुमची धर्मपत्नी तुम्हाला शब्द देते, खांद्याला खांदा लावू, पुन्हा कष्ट पैसे कमवून लोकांचं मिटून टाकू, असं म्हणणारी धर्मपत्नी जर असेल ना, तर खऱ्या अर्थानं तो प्रपंच प्रगतीपथावर आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय सांगतात, लेकुराचे हित जाणे जाणे. हित कोणाला कळतं? आईला कळतं. माझ्या दादाचं हित कशात आहे? आईला कळतं. बघा, एका ठिकाणी एक म्हातारी, मुलाचे वडील वारले लहानपणी, तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं पोरग, शाळेत जायला लागलं, गेलं. आता त्या म्हातारीला एक डोळा नव्हता, आंधळी म्हातारी गेली त्या लेकराला घेऊन शाळेत. मराठी शाळेतले पोरं विचित्र असतात, इंग्लिश मिडियमचे पोरं शांत राहतात. ते बिचारे काही बोलत नाही, कारण त्यांच्यापेक्षा 1.5 पटीनं दप्तराचंच वजन त्यांच्या डोक्यावर जास्त आहे. पण मवाळाला, वानरांना दगड आणणारे पोरं इंग्लिश मिडियमचे मराठी शाळेत. एक वानर जर आलं ना आमच्या तिकडं, वानर एक गावामध्ये, एका वानराच्या पाठीमाग 45 वानर. एक जण म्हणे, महाराज वानर पा. म्हणलं कुठे? म्हण ते भितडीवर बसे. अरे म्हणलं ते वानर नाही, हे वानर पाय. त्या वानराच्या पाठीमाग पळणारे विचित्र असतात पोरं. ती म्हातारी गेली त्या ठिकाणी शाळेमध्ये, नाव घातलं त्या पोराचं. पोरांनी पाहिलं एका डोळ्याची म्हातारी. आता पोरांना व्हावाच, अरे तुझी आई एका डोळ्यानं आंधळी, अरे तुझी आई एका डोळ्यानं आंधळी, अरे तुझी आई एका डोळ्यानं आंधळी आहे. सगळे चिडवायला सुरुवात केली महाराज. आणि मग ते पोरग घरी आलं, नागाई तू एका डोळ्यानं आंधळी का? म्हातारीने 2 बुक्के टाकले पाठीमध्ये. आणि जुन्या आया मारीत होत्या, लक्षात घ्या. जुनी आईनं मारलं म्हणूनच पुढं चांगले शिकले. आईचा मार ज्यानं खाल्ला तो भाग्यवान आहे. इथून पुढच्या पिढीला आईचा मार माहिती नाही, आईचा मार माहिती नाही, गुरुजीचा मार माहित नाही. मग आम्हाला आमच्या पिढीला संस्कार मिळाले चांगले, आईच्या माध्यमातून मिळाले महाराज. 2 बुक्के टाकले. म्हातारीनं सांगितलं, मेल्या पंचित्या करतो, तुला शाळेत घातला, अभ्यास करत बस. पोरग 4थीला 5वीला 8वीला 9वीला 10वीला गेलं पोरग. कधी मध्ये विचारायचं म्हातारीला, आई तुझा एक डोळा आंधळा कसा? गप बेल्या, काय काही पण विचारू नको. 10वीला 99 पॉइंट काही मार्क मिळाले पोराला, हुशार पोरग निघालं.
आणि महाराज अधिकाऱ्यांनी शिक्षक लोकांनी सांगितलं याला पुण्याला पाठवा. पुण्याला गेलं. महाराज क्लास 1 ऑफिसर झालं. पण वारंवार विचारायचं म्हातारीला, अगं आई तुझा एक डोळा आंधळा कसा? आणि राग यायला लागला नंतर म्हातारीचा. मोठा झाला माणूस, खूप पैसे झाले का आईचा राग येतो. भोळ्या बाबड्या आईचा राग यायला लागला. अगं मला त्यानं तिकडंच लग्न केलं, प्रपंच झाला त्याचा. मग एक दिवस म्हातारी थकली, गेली बिचारी. दरवाजाची बेल वाजवली. बेल वाजवल्याबरोबर दरवाजा उघडला. त्या लहान पोरांनी पाहिलं एक डोळ्याची म्हातारी. महाराज ओरडून उठले पोरं. तेवढ्यात तो धावत आला. अगं आई तुला काही कळतं का नाही? माझी लेकरं घाबरले ना, इथं कशाला आली बंगले गावामध्ये? गेली राग राग म्हातारी. पुन्हा जाऊन गावात राहिली. पुन्हा 5 वर्ष गेले. एक दिवस त्या म्हातारीला कळून चुकलं की माझा मुलगा येणार आहे गावामध्ये. त्याच्या हातानं बक्षीस वितरण सोहळा आहे. माझा मुलगा येईल म्हणजे त्याच्याबरोबर त्याची मुलंही येतील. माझी मुलं माझे नातवंड पुन्हा घाबरेल. म्हणून म्हातारी म्हणली आता मी निघून जाते गाव सोडून. पण माझ्या दादानं लहानपणापासून मला एक प्रश्न विचारला होता. माझ्या दादानं मला एक प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर देऊन जाते. शेजारच्या एका दादाकडं एका मुलाकडून लिहून घेतलं. दादा मी जे 4 ओळी सांगते तेवढं लिहून ठेव. आणि माझा दादा जर कदाचित आला माझ्या घराकडं तर एवढा कागद त्याच्या हातात द्या. चिठ्ठी लिहून ठेवली. म्हातारी निघून गेली. कपडे लत्ते भरले गठोड्यात निघून गेली म्हातारी. महाराज तो अधिकारी आला. त्याच्या हातानं बक्षीस वितरण सोहळा झाला. पण भूमीची ताकद असते. भूमीची ताकद असते. त्या भूमीच्या ताकदीनं त्याच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन झालं. आणि सांगितलं अरे दादा तू या गावात जन्माला आला. तू या गावात शिक्षण झालं. तुझी आई या गावात राहिली. तू या गावात खेळला बागडला उड्या मारल्या. या गावाचे तुझ्यावरती उपकार आहे. तुझ्या आईचे तुझ्यावरती उपकार आहे. आपोआप पाय वळले महाराज झोपडीकडं. रस्त्यानं चालत असताना झोपडीच्या जवळ गेला. झोपडीचा दरवाजा बंद होता. घळक्या डोळ्यात अश्रूला वाट मोकळी झाली. रडायला लागला. माझी आई कुठं गेली? कुठं गेली माझी एका डोळ्याची आई? आंधळी आई माझी कुठं गेली? तेवढ्या शेजारच्या दादानं तो कागद आणून दिला. तुझी आई गेली निघून, परंतु हा कागद दिला तुझ्या हातात. वाच कागद वाच. कागद वाचायला घेतला. त्या कागदामध्ये लिहिलेलं होतं दादा अरे मी तुझी आई बोलते रे दादा. मी निघून जाते रे दादा. तुझे मुलं येतील घाबरतील म्हणून मी निघून चालले. आता नाही दादा, कधी नाही तुझं दर्शन होणार दादा. कधी नाही भेट होणार आपली. आणि म्हणून तर तू लहानपणापासून मला एक प्रश्न विचारित होता. त्याचं उत्तर मी तुला कधी दिलं नाही. मी त्याच्यावरून तुला मारला असेल रे दादा, पण तुला उत्तर दिलं नाही कधी. मी आज तुला उत्तर देते रे दादा. तू लहानपणापासून विचारित होता तुझा एक डोळा आंधळा कसा? तुझा एक डोळा आंधळा कसा? मी त्याचं उत्तर देते दादा. ऐक रे दादा. सगळे लोक ज्या वेळेला गरीब होते त्यावेळेला आपण श्रीमंत होतो रे दादा. जुन्या काळामध्ये बुलेट गाडी होती रे. तुझ्या पप्पाकडे बुलेट गाडी होती जुन्या काळामध्ये. तुझे पप्पा तू आणि मी आपण जत्रेला चाललो होतो रे दर्शनाला. रस्त्यानं उसाचा एक ट्रक आला. ट्रकनं जोरात धक्का मारला. तुझी पप्पाची गाडी खाली पडली आणि तुझ्या पप्पाच्या अंगावरून टायर गेला गाडीचा. तुझे पप्पा जाग्यावर गेले. तू सुद्धा धडक लागून बाजूला पडला होता. पण तुला मी उचललं रे दादा. जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरच्या पायावर तुला ठेवलं. डॉक्टरला सांगितलं डॉक्टर साहेब माझ्या मुलाचा विलाज करा. डॉक्टरांनी तुला तपासलं. तुझा एक डोळा गेला होता रे दादा. एक डोळा निकामा झालता. डॉक्टर म्हणले डोळा गेला एक. मी रडायला लागले. डॉक्टरचे पाय धरले. डॉक्टर साहेब मला एका डोळ्याच्या मुलाची आई नाही व्हायचं. डॉक्टर साहेब माझ्या मुलाचं काहीतरी करा. ऑपरेशन करावं लागेल. आणि मग डॉक्टरनं एक नाही 2 ऑपरेशन केले रे दादा. 2 ऑपरेशन कुणाचे? एक तुझ्या डोळ्याचं केलं, एक माझ्या डोळ्याचं केलं. माझा एक डोळा काढला आणि तोच डोळा तुला टाकला. तेव्हापासून तुझी आई एका डोळ्यानं आंधळी आहे. या आईचं अंतःकरण आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सावध करतात. आई जशी लेकरावरती अपत्यावरती प्रेम करते, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. तुकोबाराय सांगतात अशी एकमेव आई, अशी एक जात आहे की अपत्यावरती लाभाशिवाय प्रेम करते. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये ऐसी कळवळ्याच्या जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती,
प्रीती करीला भावीन प्रीती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती अशी एकमेव आई आहे महाराज की लाभाशिवाय प्रेम करते. आज कोण लाभाशिवाय प्रेम करतो आपलं? आई सोडून कोण लाभाशिवाय? कोणी नाही महाराज. धर्मपत्नी अवती सुद्धा बाईल म्हणे खर मरत तरी बरे नाशी आले घरे तुम कोणिया. ती सुद्धा म्हणते का बरं महाराज? स्वार्थी सगळं जग स्वार्थी आहे महाराज. विश्वास आहे का कोणावर? आज आपण कोणावर विश्वास आहे बरं? आपण आमच्या तिथे एक पेशंटचं ऑपरेशन होतं आणि त्याला भूल द्यायला त्या ऑपरेशन 10 मिनिटांत सुरू होणार आहे आणि तेवढ्यामध्ये डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी ते सगळे मास्क वगैरे घातले, टोप्या वगैरे घातल्यानं ऑपरेशनची तयारी सुरू झाली. तेवढ्यामध्ये आता काढून ठेवा कपडे म्हणला ना, दुसरे कपडे घालायचे ना त्या पेशंट. तेवढं ते उठून बसलं, जय बजरंग बली की जय. उठून बसलं आणि त्यानं काय केलं माहिती आहे का? खिशातले पैसे काढले आणि मोजायला सुरुवात केली. डॉक्टर म्हणले पहिलंच पेशंट असं भेटलं का ऑपरेशनच्या अगोदर पैसे भरणार. डॉक्टर म्हणले आत्ता नाही भरायचे, आत्ता नाही, नंतर नंतर नंतर. ते म्हणे मोजून ठेवतो ना, आता तुम्ही मला बोल देणार रे. आणि मग बोल दिल्यावर काय कराय कोणाचं किती होते आणि काय होते? कोणावर विश्वास आहे महाराज? कोणावर विश्वास नाही. असं जग आहे. आणि म्हणून बघा तुकोबराय सांगतात की त्या ठिकाणी एकमेव अशी आई आहे की लाभाशिवाय प्रेम करते. तीच आई 9 महिने 9 दिवस त्या लेकराला आपलं ओझं वागवत. 2 किलोचा 1.5 किलोचा दगड पोटाला बांधून 1-2 दिवस चालून बघा बरं जमेल का? 9 महिने 9 दिवस आईनं उदरामध्ये वागवलं महाराज. त्या आईचे किती प्रेम त्या पत्त्यावरती आहे. म्हणून पोटी भारवाही त्याचे सर्वस्वई साई आईशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा असं ज्या आईचं अंतकरण आहे, असं ज्या आईचं अंतकरण आहे तसं साधू संतांचं अंतकरण आहे. तुम्ही सुद्धा माझा तसा स्वीकार करा आणि मी तुमच्या चरणावरती सर्वस्वी ओझं घालतो. तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे दादांचं संत भोजन होतं, खूप गोड झालं. खूप त्यांना धन्यवाद आहे. आणि रोजची जी अन्नदानाची दुपारची कोणाची पंगत होती त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे.
गोड पंगत आहे. रोज सर्व अन्नदान आहे. लेणे को हरिनाम देणे को अन्नदान तरणे को लिंतन डुबणे को अभिमान सगळं आहे इथं. म्हणून सर्वांना या ठिकाणी धन्यवाद आहे. गुणीजन आमचे बालगोपाळ सर्व परमेश्वर महाराजांचा सर्व विद्यार्थी वृंद बाबांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल की आपण खऱ्या अर्थानं आम्ही तरी काय नुसता संसार प्रपंच करून कीर्तन करतोय, परंतु तुम्ही महाराज आदर्श वारकरी घडवण्याचं कार्य करतायत. ज्ञानोबराय तुकावरांचे विचार इथून पुढच्या काळामध्ये जगामध्ये पसरावे याच्यासाठी ही मंडळी तयार निर्माण झालेली आहे. सगळ्यांच्या चरणावरती मी पुन्हा 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 नतमस्तक या ठिकाणी होतो. आजच्या या कीर्तनाची शूटिंग त्याचबरोबर दुपारी कथेची सुद्धा शूटिंग या ठिकाणी दुपारी लाईव्ह केलेलं होतं आणि आताची जी शूटिंग झालेली आहे दास संतांचा चॅनलचे मालक आमचे ऋषीदादा सातपुते पूर्ण 2 तास उभा राहून या ठिकाणी कसरतीनं शूटिंग काढलेली आहे. म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांना या ठिकाणी धन्यवाद. दास संतांचा चॅनल जे आहे ना ते सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुन्हा कीर्तनं पाहायला भेटेल, कथा ऐकायला भेटेल. भरपूर कीर्तन त्याच्यावरती माझे आहे, बऱ्याच महाराज मंडळीचे आहे, ऐकायला भेटतील. पुन्हा एकदा या ठिकाणी गोड अशी